आपल्या जीवनाचा प्रवास हा रामायणासारखा असला पाहिजे. रामायण आपल्याला खूप काही देऊन जातं. बघा ना, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला कैकेयी मातेनं वनवास दिला, त्यावेळेला कौशल्या माता कधीच म्हटल्या नाही की कैकेयी, प्रभू रामचंद्र हा माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाला वनवास द्यायचा अधिकार तुला कुणी दिला, अगर तू कोण आहेस. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला लक्ष्मण सुद्धा त्यांच्यासोबत निघाले, पण उर्मिला कधीच म्हटली नाही की वनवास तर प्रभू रामचंद्राला मिळालाय, मग तुम्ही का त्यांच्यासोबत जातात. सीता मैया जनकाच्या नगरीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने ऐशो आरामात राहत होत्या, परंतु सीता माता अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर लगेच वनवास मिळाला म्हणून सीता मैयाला सुद्धा कोणीच अपशकुनी म्हटलं नाही, किंवा सीता मैया सुद्धा प्रभू रामचंद्राला कधीच म्हटल्या नाही की मी माझ्या बापाच्या घरी अत्यंत ऐशो आरामात होते आणि इथं आल्याच्या नंतर लगेचच वनवास आला का. अरे भरताला सुद्धा भरताच्या बायकोनं कधीच संधीचं सोनं करायला सांगितलं नाही. एवढी मोठी राजाची गादी मिळाली होती, परंतु भरताच्या बायकोनं कधी या गादीवर तुम्ही बसलं पाहिजे असा कधीच हट्ट धरला नाही. अर्थात या रामायणातल्या सगळ्या पात्रातून आपल्याला एकच शिकायला भेटतं की या रामायणातल्या सगळ्या पात्रांनी फक्त त्यागच केलेला आहे. तसंच आहे आपल्या सुद्धा जीवनाचं. हे जीवन आपल्यासाठी नाटक जरी असलं तरी याच्यातलं मेन मुख्य पात्र आपण आहोत. आपल्या पात्राला कधी कधी त्यागही करावा लागेल. यशस्वी व्हायचं असेल ना तर आपल्याला त्याग हा करावाच लागेल. आणि लोकांच्या पात्रामध्ये डोकून पाहण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं पात्र नीट कसं करू याच्याकडे आपलं प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे.